संध्याकाळची वेळ होती. घरी पावट्याच्या शेंगा होत्या. मी बसली गॅलरीमध्ये दाणे काढायला आणि हे दोघं बाहेर असलेले एरोप्लेन एन्जॉय करत होते. पावट्याचे दाणे काढून झाले होते आणि इकडे मी मसाल्याला सुद्धा सुरुवात केली. मसाल्यामध्ये मी हे सर्व साहित्य घेतलं. कढई ठेवली. कढईमध्ये मी पावटा टाकला. थोड्या तेलामध्ये त्याला छान परतून घेतलं आणि आपला जो पावभाजीचा मॅशर आहे त्याने थोडंसं त्याचे टरफलं बाजूला काढले. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. जो मसाला मी बनवलेला होता तो ॲड केला. त्यामध्ये थोडंफार हिंग, तिखट, हळद आणि पावट्याचे दाणे असं सर्व करून त्याला छान ॲड केलं. सोबत गरम पाणीसुद्धा करून ठेवलेलंच होतं. गरम पाणी त्यामध्ये ॲड केलं. गरम पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ, कोथिंबीर टाकली आणि लगेच इकडे भाकरीसुद्धा बनवायला घेतल्या. कारण हर्षलसुद्धा आलेले होते आणि आम्हाला हे गरमागरमच जेवायचं होतं. आमच्या विदर्भाचा स्पेशल असा घोळणासुद्धा केलेला होता. भाजी खूप छान झालेली होती. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला सांगा.